नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे। त्यातील EDU 412 म्हणजे पुस्तक EDU 412 या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत। पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान। चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया। उपघटक 12 प्रचलित विज्ञान अभ्यासक्रमाचे स्तरानुरूप स्वरूप। महाराष्ट्रात अभ्यासक्रम तयार करण्यासाठी 2 संस्था कार्यरत आहेत। प्राथमिक स्तरासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शैक्षणिक परिषद, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्य करते। बदलत्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन पाठ्यक्रम बदलता ठेवण्याचा प्रयत्न या मंडळाद्वारे केला जातो। प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 1ली व 2री, इयत्ता 3री ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी। प्राथमिक स्तर 4 ऐवजी 5 वर्षाचा केलेला आहे, तर उच्च प्राथमिक स्तर 3 वर्षाचा आहे। इयत्ता 1ली व 2री मध्ये परिसर अभ्यास हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे। तसेच इयत्ता 3री ते 5वी इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल व विज्ञान या विषयांचा अभ्यास परिसर अभ्यासक्रमाच्या संदर्भात केलेला असतो। ऐतिहासिक पद्धतींचा थोडाफार प्रयत्न आहे। सर्व अध्ययन व अध्यापन प्रक्रिया बालक केंद्रित असावी असा प्रयत्न केलेला आहे। सलग विचाराने मांडला आहे, त्यामुळे तुटकपणा नाही आणि विसंगती कमी आहे। अभ्यासक्रम जीवनाभोवती गुंफलेला गेलेला आहे। निव्वळ ज्ञान संपादनापेक्षा बालकांमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या अखेरीस कोणत्या किमान क्षमता तो प्राप्त करेल याची नोंद दिलेली आहे। शिक्षणाची प्रक्रिया नीरस व कंटाळवाणी न होता ती रंजक आणि आनंददायी बनेल, तसेच मूळ शाळेचा कंटाळा करणार नाही याची काळजी घेतली आहे। प्रयोग पद्धतीला अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे। प्राथमिक शिक्षणाचा स्तर स्वयंपूर्णतेचा टप्पा गाठीला व प्राथमिक स्तरानंतर तो माध्यमिक स्तरात प्रवेश करू शकला नाही, तरीही देशाचा स्वयंपूर्ण नागरिक बनण्यास सिद्ध होईल अशी व्यवस्था केली आहे। स्थानिक परिस्थितीनुसार अभ्यासक्रम लवचिक व उपक्रमशील ठेवण्यात आला आहे। छोटे प्रयोग, कृती आणि निरीक्षण यांचा समावेश सुद्धा केलेला आहे। त्याचबरोबर अभ्यासक्रमाचा आशय व घटक यांची रचना लवचिक आहे। एकूण 6 ते 11 वर्षे, 11 ते 16 वर्षे व 16 वर्षापेक्षा जास्त विचारात घेऊन अभ्यासक्रम आखलेला आहे। अभ्यासक्रम समकेंद्री पद्धतीने मांडलेला आहे। बालमनाच्या अवस्थांचा विचार करण्यात येथे आलेला आहे। सामान्य स्वरूपात विज्ञानाच्या सर्व शाखांतील घटकांचा अभ्यासक्रमात समावेश आहे। अभ्यासक्रम व्यवहाराशी निगडीत करण्याचा प्रयत्न आहे। व्यवहारोपयोगी ज्ञान आणि विज्ञान विद्यार्थी जीवनास आवश्यक अशाच घटकांचा समावेश यात आढळतो। उदाहरणार्थ सजीव सृष्टी, आरोग्य व स्वास्थ्य, पदार्थ व त्यांचे गुणधर्म, कार्य व ऊर्जा, पृथ्वी व आकाश, हवा, हवामान व ऋतू, जमीन व पिके, नैसर्गिक साधन संपत्ती इत्यादी। पद्धतशीरपणे विचारसरणी, सुसंगत मांडणी, उपयुक्तता, व्यवहार या बाबींचा विचार यामध्ये दिसून येतो। माध्यमिक स्तर, माध्यमिक शिक्षणामध्ये इयत्ता 9वी व 10वी यांचा विचार केला जातो। उद्दिष्टांवर आधारित अभ्यासक्रम आहे। सर्व प्रकारच्या उद्दिष्टांचा त्यात समावेश आहे। अभ्यासक्रम दैनंदिन जीवनाभिमुख आहे। अभ्यासक्रमात विभाग पद्धती व समकेंद्री पद्धती यांचा योग्य समन्वय साधण्यात आला आहे। मूलतत्वे, कल्पना, सामान्य बोध यांच्या दृढीकरणावर भर दिला आहे। व्यवसाय देऊन गोडी निर्मितीचा प्रयत्न केलेला आहे। तात्विक भाग व प्रायोगिक भागांची योग्य सांगड घालण्यात आली आहे। कौशल्याचा विकासावर भर आहे। विद्यार्थ्यांचे वय, आवडी, वृत्ती, कुवत यांचा विचार अभ्यासक्रमात केला आहे। बौद्धिकदृष्ट्या सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना झेपणारा अभ्यासक्रम आहे। मूल्यमापनात लेखी प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश आहे।
आधुनिक विज्ञानाचा समावेश येथे केलेला आहे. भावी शिक्षणाचा मूलभूत पाया तयार करणारा अभ्यासक्रम येथे दिलेला आहे. विभाग पद्धती वापरून तो रचलेला आहे. विज्ञानाच्या विविध शाखांचे पाठ्यक्रम स्वतंत्रपणे इथे दिलेले आहेत. आतापर्यंत स्वतंत्रपणे अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके होती, परंतु नूतन सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणे इयत्ता 9वीचा पाठ्यक्रम सन 1994-95 पासून एकत्रित केलेला आहे. विज्ञान शाखांचे घटक एकत्रितपणे दिलेले आहेत. इयत्ता 10वीचा पाठ्यक्रम सन 1995-96 पासून एकत्रित केलेला आहे. माध्यमिक वर्गाचा पाठ्यक्रम समकेंद्री पद्धतीवर आधारित रचलेला आहे. एकाच घटकाचे सोप्याकडून कठीणाकडे उपघटक वर्गवार विभागलेले आहे. उदाहरणार्थ अणुरेणूचा अर्थ, अणूचे घटक, अणुभार, रेणुभार, सममूल्यभार इत्यादी. वनस्पती अभ्यासात वर्गीकरण प्रत्येक वर्गाची वैशिष्ट्ये, उदाहरणे, त्यातील एक प्रत्येक वर्गाची वैशिष्ट्ये, उदाहरणे, त्यानंतर एक वर्गातील वनस्पतीचा सखोल अभ्यास, त्याही पुढे विस्तृत अभ्यास हे उपघटक समकेंद्री पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचबरोबर बदलत्या राष्ट्राच्या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विषयांचा समावेश आहे. दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा संबंध व उपयोगिता लक्षात घेऊन पाठ्यक्रमात विषयांश आहे. प्रात्यक्षिकावर भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी करावयाचे प्रयोग नेमून दिलेले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा ही नियोजित आहे, त्यामुळे पाठ्यक्रम कृतीप्रधान व प्रात्यक्षिकावर आधारित आहे. प्रयोग कार्य, दिग्दर्शन कार्य व विद्यार्थी कृती यांना प्रवृत्त करणारा अभ्यासक्रम आहे. उच्च माध्यमिक शिक्षण इयत्ता 11वी व 12वी या स्तरावर अशा अभ्यासक्रमाची गरज असते की त्यातून निघाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे व्यवसाय निवडण्याची क्षमता यावी. उच्च माध्यमिक शिक्षणातून वेगवेगळ्या शाखांची निवड केली जाते. त्या आधारानेच विज्ञानाचा अभ्यासक्रम तयार केला जातो. विज्ञानाची प्रत्येक शाखा स्वतंत्रपणे नियोजित आहे. प्रत्येक शाखेचा सखोल अभ्यासक्रम तयार केला आहे. माध्यमिक शाळेत तोंड ओळख झालेल्या प्रायोगिक कौशल्याचा अधिक विकास व्हावा म्हणून प्रयोगावर अधिक भर देण्यात आलेला आहे. त्या दृष्टीने तो विद्यार्थी केंद्रित आहे. अभ्यासक्रमात दैनंदिन जीवनाशी उपयुक्त घटकांचा समावेश आहे. घटकांवर आधारित पद्धतीप्रमाणे हा अभ्यासक्रम समकेंद्रीय आहे. माध्यमिक स्तरापेक्षा घटक माहिती सखोल व विस्तृतपणे मांडलेली आहे. त्यामुळे विज्ञान अभ्यासक्रम थोडासा कठीण व सामान्य मुलांसाठी क्लिष्ट ठरतो. विज्ञान शाखांचा अभ्यास करताना गणित संकल्पना व क्रियांचा अभ्यास मूलभूत असतो. मांडणी तशीच आहे. उपघटक 13 अभ्यासक्रमाचा अध्यापनाच्या दृष्टीने विचार. मुले ज्या परिसरातून जीवनाची सुरुवात करते त्या परिसराचा उपयोग करून त्याला सुरुवातीचे शिक्षण आपण द्यावयास हवे. परिसराचे महत्त्व ओळखून कनिष्ठ प्राथमिक स्तरावर विज्ञानाचे शिक्षण स्वतंत्रपणे न देता मुलांना परिसराचा परिचय आपण डोळसपणे करून दिल्यास त्यांच्या शिक्षणास ते पूरक ठरेल. या ठिकाणी विज्ञान विषयाच्या संकल्पना शिकविताना त्या केवळ त्याला जीवनाचा परिचय व्हावा म्हणूनच द्यावायच्या आहेत. त्यामुळे या संकल्पना विखुरलेल्या स्वरूपात परिसर अभ्यासात आपल्याला आढळतात. त्यातूनच पुढे विज्ञानाच्या तत्वांचे सुसंगत शिक्षण इयत्ता तिसरीत व चौथीत आपल्याला देता येईल. इयत्ता 2री पर्यंतच्या या विषयांच्या अध्यापनात परिसर हाच आधार असावा. वरिष्ठ प्राथमिक स्तरावर विज्ञान या विषयातील संकल्पना सुसंगत आणि संघटित स्वरूपात आपणास शिकवायच्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पूर्वी जी तत्वे विखुरलेल्या स्वरूपात माहीत होती ती आता विषय रचनेच्या माध्यमातून समजून घेता येतील. भौतिक, रासायनिक आणि जैविक तत्वे त्यातील आंतरसंबंध हे त्याला माहीत होतील आणि या तत्वांचा निसर्गात आणि दैनंदिन जीवनात त्याला पडताळा घेता येईल. विज्ञान शिकवताना परिभाषेचा मोठा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो. त्यासाठी विज्ञान एकाच परिभाषेतून शिकवले जावे यासाठी भाषा संचालनालयाने तयार केलेली परिभाषा वापरली जाते. नवा शब्द वापरताना त्याच्या अपरिचितपणामुळे तो कठीण व बोजट वाटण्याचा संभव असतो.
लेखकाने पाठ्यपुस्तके लिहिताना व शिक्षकाने ती शिकविताना त्यांचे पुरेसे विवरण करावयास हवे. विज्ञानाचा अभ्यासक्रम अधिकाधिक प्रमाणात पाठ्यपुस्तकात व शिक्षकांच्या शिकविण्यात संक्रमित व्हावा अशी अपेक्षा अभ्यासक्रम रचना करायची आहे. त्यासाठी शिक्षकांच्या हस्तपुस्तिका पुस्तका इतक्याच उपयुक्त असून त्यांचा वापर करावयास हवा. विज्ञानाचे मुख्य अंग म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रयोगाच्या निकषावर घासून पुसून व तावून सलकून पाहावी लागते. कोणत्याही थोर पुरुषाने सांगितले म्हणजे ते सत्य ही बाब वाक्यप्रमाणे टाळून जर एखाद्या घटनेकडे वस्तुनिष्ठ भूमिकेतून पाहिले तर आणि प्रयोगाच्या ऐरणीवर ठेवून त्याचा सत्यता पडताळली तर ते तत्व विज्ञानाला स्वीकारता येते. या शिक्षणातून विद्यार्थ्याला प्रयोगरचना करता येणे हे कौशल्य अभिप्रेत आहे. विज्ञानाचे भौतिक, रसायन इत्यादी कप्पे न करता विज्ञानाच्या या साऱ्या शाखा एकसंघ विज्ञान म्हणून शिकविल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. पण हे साध्य करीत असताना या विषय शाखांच्या वैशिष्ट्यांना बाधा येता कामा नये. विज्ञानातील संबोध व त्यावर आधारित प्रयोग यातील प्रक्रिया या काही अंशी मुक्त असतात. त्यांचा तारतम्याने वापर करणे आवश्यक आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत फरक आहे असे आपण मानण्याचे कारण नाही. अनुभवाची भिन्नता मात्र असू शकते. शिक्षकांनी विषय समजावून देताना या भिन्नतेचा कौशल्यपूर्ण वापर करावा. विज्ञान मंडळासारखे विविध उपक्रम हाती घ्यावे. शिक्षकांनी वर्गात करून दाखवायच्या कृती व चर्चा आणि त्या आधारे विद्यार्थ्यांनी वर्गात व वर्गाबाहेर करावयाचे उपक्रम निश्चित करून त्या आधारे या विषयांचे अध्यापन करावयास हवे. विज्ञानाचा अभ्यास नीरस आहे असा एक अकारण समज आहे. भाषेच्या अभ्यासक्रमामध्ये पूरक करणाऱ्या भेंड्या, उखाणे अशा ज्या स्पर्धा असतात तशा स्पर्धा वा खेळ विज्ञानाच्या कनिष्ठ स्तरावरील शिक्षणातही घेता येतील. प्रयत्नशील शिक्षकांना हे साध्य करणे जड जाऊ नये. विज्ञान प्रश्नच हा आपण असाच एक पूरक उपक्रम आहे. उपघटक 14 विज्ञान पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्यपूर्ण घटक. नेमून दिलेल्या पाठ्यक्रमाचा भाग ज्यात दिलेला आहे. अभ्यास करण्यासाठी ज्या पुस्तकाचा वापर आपण करतो, ज्या पुस्तकात विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी आवश्यक असणारा पाठ्यांश वाचाव्यास मिळतो अशा पुस्तकांना पाठ्यपुस्तक म्हणतात. पाठ्यपुस्तकाचा प्रमुख हेतू विद्यार्थ्यांना अभ्यासात सहाय्य करणे हा आहे. परंतु रुसो म्हणतो त्याप्रमाणे पाठ्यपुस्तक आपल्याला विचार व अनुभवात चालना न देता लेखकाचे विचार व अनुभव विश्वास ठेवण्यास ते आपल्यावर प्रवृत्त करीत असतात. पाठ्यपुस्तकाची सर्वसामान्य वैशिष्ट्ये सामान्य पुस्तिकेत आपण अभ्यासली आहे. येथे फक्त विज्ञान पाठ्यपुस्तकाच्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांविषयी आपण समजून घेऊ. विज्ञानाची पाठ्यपुस्तके वर्गवार व विषयवार शाखांवर आहेत. खालच्या वर्गाचे पाठ्यपुस्तक एकच असते. माध्यमिक शाळेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र अशा 3 स्वतंत्र शाखा असून इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात 3ही शाखांचा एकत्रित विचार केलेला आढळतो. विज्ञान पाठ्यपुस्तकाचे कार्य मूलभूत संबोध, तत्त्वे समजणे, शास्त्रीय दृष्टिकोनातून निर्मिती, चिकित्सक कृती निर्मिती, इतर मूल्य निर्मिती, जीवनात उपयुक्त अशा काही कौशल्यांची निर्मिती करणे, पुन्हा वाचण्यास, गृहपाठ करण्यास, उजळणी करण्यास, मुलांना मदत करण्यास, शिकविण्यात पद्धतशीरपणे अचूकता येण्यासाठी अनेक प्रयोगशील तपशील देणे, जीवनोपयोगी उदाहरणे देऊन स्वयं अध्ययनास मदत करणे. विज्ञान पाठ्यपुस्तकात खालील बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे तरच पाठ्यपुस्तक चांगले आहे असे म्हणता येईल. विषयांश स्पष्टीकरणार्थ आवश्यक आकृत्या, आकडेवारी, चित्रे, आलेख इत्यादी माहितीसोबत दिलेले असावे. यामुळे विद्यार्थ्यांना सहज, चटकन व एका दृष्टिक्षेपात माहिती मिळते. आकलन चांगले होते. म्हणून योग्य ठिकाणी पाठ्यपुस्तकात त्याचा वापर केलेला असावा. विज्ञान तत्वांची व्यावहारिक उदाहरणे, निरीक्षणाच्या बाबी, प्रात्यक्षिकांचे वर्णन इत्यादी विषयाभागातून योग्य ठिकाणी देण्यात यावे. प्रयोगाची मांडणी व कृतीचाही समावेश करावा.
विद्यार्थ्यांना करण्यायोग्य प्रात्यक्षिक व कृतीचा उल्लेख विद्यार्थी केंद्रित अध्यापनास उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यातील विज्ञानातील प्रयोग व व्यवस्थितपणे स्पष्टीकरण करून सांगितलेले असावे. आकृतीसह त्यांची मांडणी व कृती दिलेली असावी. शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना ती कृती पुस्तकाच्या सहाय्याने करता येईल. पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी व इतर विषयांशी समन्वय साधलेला असावा. शैक्षणिक साधनांचाही उल्लेख केलेला असावा. स्वाध्याय हे केवळ त्या प्रकरणाचे संकलन करण्याच्या दृष्टीने दिलेले नसावे. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व कौशल्य वाढीला लागेल असे स्वाध्याय असावे. त्यांच्या विचारांना व कारणमीमांसांना वाव मिळावा. शेवटी 2 सर्वंकष चाचण्या दिल्यास अधिक फायदेशीर ठरेल. शास्त्राचा अभ्यास कृती व निरीक्षणावर आधारित असतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कृती घरी करता येण्यासारख्या दिलेल्या असाव्या. त्या कृती प्रत्येक विद्यार्थ्यांना घरी करून निरीक्षण केल्यास त्याची निरीक्षण क्षमता वाढीला लावता येते. पाठ्यपुस्तकाच्या शेवटी अधिक माहिती मिळविण्यासाठी वाचावयाचे संदर्भ दिलेले असावेत. विज्ञान पाठ्यपुस्तकात वापरलेली पारिभाषिक शब्द सर्वमान्य व अर्थपूर्ण असावे याची यादी शक्यतो शेवटी देतात. मुखपृष्ठावर मलपृष्ठावर विज्ञान विषयांशी संबंधित चित्रे द्यावे, आकृत्या द्याव्यात. उपघटक 15 विज्ञान पाठ्यपुस्तकाचे परीक्षण. इयत्ता 8वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाचे पाठ्यक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तयार करते. शासनाच्या मंजुरीनंतर पाठ्यपुस्तके तयार होतात. यामुळे राज्यभर पाठ्यपुस्तके समान आहेत. 1993-94 साली इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला, तर 1994 ते 95 साली इयत्ता 6वी व इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. 1995-96 साली इयत्ता 7वी व इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी सुरू झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत पाठ्यपुस्तके तयार करून वितरित केलेली आहेत. उपघटक 16 इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकाचे परीक्षण. 1996च्या नवीन अभ्यासक्रमानुसार मुद्रणादेश 2000-2001 यानुसार नवीन सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तक मंडळाने प्रकाशित केलेली आहेत. त्यांचे परीक्षण करताना पुढील बाबी आढळतात. बाह्यांग. पुस्तकाचा आधार 14x20 सेंटीमीटर असा योग्य आहे. पुस्तकाचा आकार लहान मुलांना हाताळण्यासारखा आहे. क्रीम व्हाईट पेपर 61x86 सेंटीमीटर कागदावर छपाई आहे. छपाई टाईप 8वीच्या मुलांना योग्य असा आहे. अनुभवी लेखकांचा लेखक मंडळात समावेश आहे. 165 पृष्ठांचे पाठ्यपुस्तक असून बांधणी व्यवस्थित आहे. मुखपृष्ठावर तसेच मलपृष्ठावर विज्ञान अभ्यासाशी संबंधित चित्रे दिलेली आहेत. त्यामुळे पुस्तक आकर्षक झाले आहे. किंमत ₹7.70 परवडण्यास योग्यच आहे. अंतरंगामध्ये पुस्तकात रसायनाची 5, भौतिकची 6 आणि जीवशास्त्राची 5 प्रकरणे आहेत. सर्व पाठ्यक्रम घटकात त्यात समावेश आहे. प्रकरणाचा क्रम रसायन, भौतिक व जीवशास्त्र असा आहे. माध्यमिक स्तरावर हा विषय शाखानिहाय अभ्यासला न जाता एकात्म पद्धतीने अभ्यासला जावा. त्याप्रमाणे विज्ञान पाठ्यपुस्तकाचे लेखन झालेले आहे. भौतिक, रासायनिक आणि जैविक तत्वांचा प्राथमिक परिचय व्हावा अशा दृष्टीने पाठ्यपुस्तक योजना आहे. उद्दिष्टांचा विचार करून संकल्पना, तत्वे पृष्ठ स्पष्ट केलेली आहेत. स्पष्टीकरणार्थ योग्य ठिकाणी आकृती, चित्रे, समीकरणे, सूत्रे दिलेली आहेत.
घटकाची माहिती देताना प्रात्यक्षिकांचा समावेश केलेला आहे. माहितीशी संबंधित चित्रे, आकृत्या छापल्या आहेत, त्यामुळे आकलनास सुलभ झाले आहे. मुख्य मुद्दे व वैज्ञानिक तत्त्वे, नियम यांची छपाई रंगीत शाईत केल्यामुळे ती चटकन नजरेत भरतात. शाईचे 3 रंग गुलाबी, चॉकलेटी व निळा वापरल्यामुळे विविधता आलेली आहे. जीवशास्त्र, भौतिक आणि रसायन विभाग स्पष्ट होतात. उजळणी व लक्षात ठेवण्याचे त्यामुळे सोपे झाले आहे. भाषा सुबोध, रोचक व वयोगटास अनुरूप आहे. भाषा संचालनाचे प्रसिद्ध केलेले पारिभाषिक शब्द वापरलेले आहेत. प्रयोग वर्णन सविस्तर दिलेले आहे. व्यावहारिक उदाहरणे, विषयाची उपयोगिता, शाखांचा परस्पर संबंध, मापन, कौशल्य, निरीक्षण, प्रयोगक्षमता दृढ करणे ही इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकाची आणखी एक विशेषता आहे. प्रकरणांच्या शेवटी सारांश रूपाने आपण काय शिकलो हे दिलेले आहे. योग्य प्रश्न रूपाने स्वाध्यायांचा उल्लेख शेवटी तयारीस उत्तम ठरेल. विविध प्रश्न प्रकारांचा त्यात समावेश आढळतो. त्याद्वारे शिक्षकांना अधिक प्रश्न तयार करण्यास मार्गदर्शन मिळते. माहिती देताना मुद्द्यांच्या शेवटी म्हणूनच मुख्य प्रश्नांचा समावेश समज वाढविण्यास मदत करतो. याशिवाय दैनंदिन जीवनातील उदाहरणामुळे पुस्तक उपयुक्त उपयोजनास फायदेशीर ठरले आहे. उद्दिष्टांची पूर्तता होणे आवश्यक आणि विज्ञान तत्त्वांचे समज घेणे यासाठी प्रयोगावर भर देण्यात आलेला आहे. एकंदरीत पुस्तक योग्य, सोपे व आकर्षक झालेले आहे. उपघटक 17 अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके यांच्यातील परस्पर सहभाग आणि सहसंबंधाचा अभ्यास. गांधीजी म्हणत असत, पाठ्यपुस्तके असू नयेत. मुलांनी शिक्षकांच्या मदतीने आपले पाठ्यपुस्तक तयार करावे, परंतु ही गोष्ट सहज साध्य नाही. विज्ञानाची चांगली पाठ्यपुस्तके असल्याशिवाय विज्ञान विषयाचे परिणामकारक अध्ययन व अध्यापन करणे शक्य होणार नाही. शास्त्राच्या चांगल्या क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या अध्ययनातून मुलांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे व त्यांची संशोधनात्मक विचारसरणी वाढीस लागावी. शास्त्रीय दृष्टिकोनातून निसर्गातील सौंदर्य व गूढता समजावून घेता यावी व त्याचा आपल्या जीवनात उपयोग घेण्याची दृष्टी वाढावी. चिकित्सक वृत्तीने जगाकडे पाहावे. शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करण्यात यावा. शास्त्रीय पद्धतीचे ज्ञान देण्यात यावे व शास्त्राच्या अध्ययनातून निर्माण होणाऱ्या इतर मूल्यांच्या निर्मितीस पाठ्यपुस्तक मदत करते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात जर शास्त्रीय पद्धतीने समस्या सोडवण्याची सवय लावली तर जीवनातील अनेक प्रश्न ते विशिष्ट पद्धतीने व आत्मविश्वासाने सोडवू शकतील. शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग जीवनात कसा करावा याचे ज्ञान व मार्गदर्शन विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात मिळते. पाठ्यपुस्तकाचा उपयोग पाठ्यक्रम संपल्यावर त्याची वेगाने व पद्धतशीरपणे घरी उजळणी करण्यासाठी होतो. पाठ्यपुस्तकामुळे मुलांना त्यातून काही विशिष्ट भाग वाचून सांगून त्यावर वर्गात चर्चा घडवून आणता येते व या चर्चेतून योग्य अचूक निष्कर्ष कसे काढावेत याचे मार्गदर्शन करता येते. अभ्यासक्रम सतत डोळ्यासमोर राहतो. शिक्षकाच्या शिकविण्यात पद्धतशीरपणे अचूकता येण्यासाठी ही पाठ्यपुस्तकाची मदत होते. शास्त्राध्यापनात कृतीवर भर द्यावयाचा असल्याने शास्त्राच्या चांगल्या पाठ्यपुस्तकात वर्गात कोणते प्रयोग दाखवावेत, कोणते प्रयोग मुलांना करावयास द्यावेत व ते कसे करावेत याविषयी खुलासेवार तपशील असेल तर मुलगा स्वतः शिकू शकेल. याचाच अर्थ चांगल्या पाठ्यपुस्तकाचा उपयोग स्वयं अध्ययनासाठी होतो असे म्हणता येईल. विज्ञानाच्या चांगल्या पाठ्यपुस्तकांमुळे मुलांना विज्ञानाच्या ज्ञानाचा जीवनात किती विविध ठिकाणी व विविध प्रकारे उपयोग करून घेता येतो व घेतला आहे याचे मार्गदर्शन करता येते. याशिवाय याबाबतची अनेक उदाहरणे पुस्तकात दिलेली असावीत.
हॉलस्क्वेटच्या मते ज्ञान मिळविण्याचे साधन, मार्गदर्शक, शैक्षणिक साहित्य, सत्याचा शोध लावणारे माध्यम आणि विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारे असे 5 उपयोग पाठ्यपुस्तकाचे आहे. पाठ्यपुस्तकामुळे पाठ्यक्रम डोळ्यासमोर राहतो, त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी योग्य दिशेने जात आहेत याची खात्री पटते. अभ्यासक्रमाचे स्पष्टीकरण करण्यास म्हणजेच त्याची उद्दिष्टे कोणती व कार्यक्रम कोणते हे समजावून घेऊन मदत होते. विविध ठिकाणी असलेल्या शाळेतील त्या विषयातील कामकाजात एकवाक्यता आणण्यासाठी हे उपयोगी पडते. पाठ्यपुस्तकात वाचलेल्या ज्ञानाचे पुन्हा संकलन व्हावे, त्यांचा सराव व्हावा, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी संधी मिळावी आणि अभ्यासलेल्या प्रात्यक्षिक कार्य करता यावे म्हणून प्रकरणाच्या शेवटी विविध प्रकारची स्वाध्याय व कृती दिलेले असतात. त्यावरून अभ्यासक्रमात अपेक्षिलेली उद्दिष्टे साध्य झाली की नाही हे समजू शकते. मूल्यमापनामुळे पुरावा मिळतो. साधन म्हणून पाठ्यपुस्तकाचा उत्तम उपयोग होतो. महाराष्ट्र राज्यात पाठ्यक्रम ठरविण्याचे कार्य विशिष्ट मंडळाकडे सोपवलेले आहे. प्राथमिक स्तरावरील पाठ्यक्रम तयार करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस आहे, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील पाठ्यक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने शिक्षण मंडळाकडे आहे. या दोन्ही संस्था विषयवार समित्या नेमून अभ्यासक्रम व पाठ्यक्रम घडवून तयार करून घेतात. या तयार केलेल्या अभ्यासक्रमाचे व पाठ्यक्रमास शासनाच्या शिक्षण खात्याकडून मंजुरी घ्यावी लागते. महाराष्ट्रात पाठ्यक्रमात फेरफार करण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना नाही. शास्त्राचा पाठ्यक्रम, प्रायोगिक कार्य, पाठ्यपुस्तके व आठवड्यातील तासिकांची संख्या शिक्षण खात्याने ठरवून दिलेल्या असतात. त्या चौकटीत शिक्षकाला अध्यापन करावे लागते. जगातील प्रगत राष्ट्रांमध्ये पाठ्यक्रम ठरविणे किंवा स्थानिक परिस्थितीप्रमाणे घटक कमी जास्त करण्याचा स्वातंत्र्य स्थानिक पातळी शिक्षण संस्थांना असते, परंतु दुर्दैवाने असे स्वातंत्र्य भारताला दिलेले जात नाही. नजीकच्या काळात असे स्वातंत्र्य दिल्यास खऱ्या अर्थाने पाठ्यक्रमाचा परिस्थितीशी संबंध जोडण्यास शिक्षण क्षेत्र मदत करेल. युनेस्को प्लॅनिंग मिशनच्या USSR व इतर प्रगत देशांत पाठ्यपुस्तके ज्या तत्वानुसार व पद्धतीनुसार लिहिली जातात, विशेष मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर विशेष मार्गदर्शनही केले जाते. त्यानुसार प्रत्येक पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमाची संपूर्ण पूर्तता करणारे असावे. हा अभ्यासक्रम अधिक चांगला बनविण्यासाठी त्यात काही सूचना हव्यात. पाठ्यपुस्तकातील पाठ्यघटकातील ज्ञान देताना सध्या त्याबद्दल जगात कोणकोणते, कोठे व कसे संशोधन चालू आहे याबद्दल खुलासा असल्यास मुलांच्या मनात हे प्रश्न समजावून घेण्याबाबत व संशोधन करून पाहण्याबाबत गोडी निर्माण होईल. पाठ्यपुस्तकाच्या अध्यापनातून व अध्ययनातून शास्त्रज्ञांच्या मानवतावादी दृष्टिकोनातून घरी करीत असलेल्या कार्याविषयी माहिती मिळवून शास्त्रांच्या ज्ञानाचा उपयोग जगातील मानवाने विविध प्रश्न सोडविण्यात करणे कसे आवश्यक आहे त्यांची जाण येईल. यातून विश्वबंधुत्वाची भावना व मानवतावादी दृष्टिकोन वाढीस लागेल. पाठाचा सारांश पाहूया. या घटकात आपण विज्ञान अभ्यासक्रम रचनेची तत्वे, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील फरक, पाठ्यक्रम मांडणीची पद्धती, गाभाभूत घटक, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रचलित विज्ञान अभ्यासक्रमाच्या स्तरानुसार स्वरूप, विज्ञान पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये, पाठ्यपुस्तकाचे परीक्षण, अभ्यासक्रमाचा अध्यापनाच्या दृष्टीने विचार, तसेच अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके यांच्यातील परस्पर सहभाग आणि सहभागाचा अभ्यास केला. विज्ञान अध्यापनाच्या
ची सामान्य उद्दिष्टे स्तरानुसार उद्दिष्टे, क्षमताधिष्ठित पाठ्यक्रम, परिसर इत्यादी यांचाही समावेश केलेला आहे. या ठिकाणी पारिभाषिक शब्द, क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. धन्यवाद.